प्रवास करत आहात बरोबर, आणि मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला म्हणतो रेल्वे 100च्या गतीने धावते, 100 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीने रेल्वे धावते, आणि मी तुम्हाला म्हटलं की चला माझ्याकडे 10,000 रुपये, मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, तुम्ही या चालत्या रेल्वेतून उडी मारायची आहे. मारणार का तुम्ही उडी? किती जण मारतील सांगा बरं, किती जण उडी मारतील? मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे 10,000 रुपये आहे, तुम्ही हे 10,000 घ्या आणि रेल्वेतून लगेचच ताबडतोब उडी मारा. किती लोक उडी मारतील? हो नाही नाही मारणार? बर, आता यालाच आपण थोडंसं उलट करू. तुम्ही रेल्वेने प्रवास करत आहात, 100 किलोमीटर प्रति तास रेल्वे धावते आहे, आणि अचानकपणे रेल्वेच्या पुढच्या डब्यातही मागच्या डब्यातही आग लागलेली आहे. आता मी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला सांगतो आग लागलेली आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर उडी मारावी लागेल. किती जण उडी मारतील? किती जण उडी मारतील? सगळेच्या सगळे. का बरं? का बरं उडी मारणार? का बरं उडी मारणार? का बरं उडी मारणार? जीव वाचवण्यासाठी. म्हणजेच काय की उडी मारण्याचं कारण काय आहे हे एकदा तुम्हाला कळालं की मग तुम्ही 100% तयार होता. तसंच अमुक एक विषय का शिकायचा, इतिहास का शिकायचा, त्याच्या मागे कारण असतं. भूगोल का शिकायचा, त्याच्या मागे कारण असतं. प्रत्येक विषय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये असतो, त्याच्या मागे कारण असतं. ते कारण जर तुम्ही शोधलं तर जीवनामध्ये त्या विषयाचा आपल्याला काय उपयोग आहे हे जर तुम्ही शोधून काढलं तर त्या विषयाला शिकण्यामध्ये आणखीन जास्त तुम्हाला मदत होईल. तो विषय शिकण्यामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट येईल आणि आणखीन चांगल्या प्रकारे तुम्ही तो विषय शिकाल. कधी? ज्यावेळी तुम्हाला त्या शिकण्याच्या मागचा उद्देश, वाय, कारण ज्यावेळी तुम्हाला कळेल त्यावेळी तुम्ही ते बरोबर. आता तुमच्यापैकी किती लोकांना इंग्रजीची भीती वाटते? शिकण्याची नाही, इंग्रजी बोलण्याची. किती जणांना भीती वाटते? एकालाही नाही वाटत? वाटते का? भीती वाटते? बोलायची भीती वाटते? वाटते बोलायची भीती वाटते? का बरं वाटते? ती तर एक भाषाच आहे ना बरोबर. इंग्रजी जशी तुम्ही मराठी बोलता, जसं तुम्ही हिंदी बोलता, तसं तुम्हाला इंग्रजी देखील एक भाषाच आहे. मग त्याची का बरं भीती वाटते? त्याचं कारण हे आहे की आपण इंग्रजीला एक वेगळ्या पद्धतीने बघतो बरोबर. मराठी म्हटलं की आपण एक भाषा म्हणून त्याच्याकडे बघतो, इंग्रजी म्हटलं की आपण एक सब्जेक्ट, एक विषय म्हणून त्याच्याकडे बघतो बरोबर. एक पुस्तक आणि त्या पुस्तकाची तयारी आणि त्याच्यातून मग बोर्डाचे मार्क आणि मग त्याच्यातून येणारे पर्सेंटेज किंवा काय असेल ते टक्केवारी, हे आपल्या डोक्यात येतं. त्याच्यामुळे आपण घाबरतो. एक भाषा म्हणून जर तुम्ही इंग्रजीकडे बघितलं तर जसं तुम्ही दुसरी भाषा शिकता तसंच तुम्ही इंग्रजी देखील शिकू शकता. आलं लक्षात? भाषा शिकण्यासाठी आता मला सांगा, तुम्ही मराठी शिकता, हिंदी शिकता, ह्या भाषा शिकण्यासाठी तुम्हाला पुस्तकाची आवश्यकता आहे का? तुम्ही ज्यावेळी 5 वर्षाचे 6 वर्षाचे झाले तोपर्यंत तुम्हाला वाचता येत नव्हतं, काही येत नव्हतं बरोबर. पण तरी देखील तुम्ही मराठी बोलत होतात का नाही? कशामुळे? कारण तुम्ही ती भाषा ऐकली बरोबर. बोलण्याचा सराव केला, केल्यामुळे तुम्हाला ती भाषा बोलता आली. आलं लक्षात? पण इंग्रजीकडे नेमकं आपलं थोडंसं चूक ही होते की इंग्रजीकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो बरोबर. इंग्रजी का बरं शिकायची त्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. वाय इंग्लिश? इंग्रजी का शिकायची, का बरं शिकायची, काय गरज आहे इंग्रजी शिकण्याची? कोण सांगतं? एक कुठलं तरी एक उत्तर मला द्या की का इंग्रजी शिकायची, इंग्रजी शिकणं का गरजेचं आहे, किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजीचा समावेश का आहे, हे कोण सांगू शकेल? काय जे सांगा, उत्तर चुकलं तरी हरकत नाही, कारण हे शिकण्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, चुकू द्या, चुका करा, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तीच एकच चूक पुन्हा पुन्हा होऊ देऊ नका. एकदा तुम्ही चुकलात की त्याच्यातून शिका, ते शिकल्याच्या नंतर पुन्हा ती चूक व्हायला नको. पण चुकण्यात जो व्यक्ती चुकायला घाबरतो तो आयुष्यामध्ये काही करू शकत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जर चुका करण्याला घाबरत असाल तर मग शिकणार नाही. चुका करा, होऊ द्या, चुका कुणाकडून नाही होतात, माणसाकडूनच होतात ना चुका बरोबर. मग
चुकू द्या, पण एक चूक पुन्हा पुन्हा करायची नाही. लक्षात आलं का? बरं, काय शिकतो इंग्रजी आपण? कोण सांगेल? सांग रे, सांगता येईल? सांग. आपण पुढच्या भविष्यासाठी आपण इंग्लिश शिकणे महत्त्वाचे आहे. पुढच्या भविष्यासाठी म्हणजे काय? पुढचे भविष्य म्हणजे जेव्हा आपण जर कुठे मुंबई दिल्ली जर गेलो तिथे इंग्लिश मधून नाव लिहिलेलं असले तर वाचता येणार नाही इंग्लिश शिकले नसले तर. बर, इंग्लिश शिकलेलं नसतं तर नावं वाचता येणार नाही असं त्याचं म्हणणं. बरोबर, काही अंशी, पूर्णपणे नाही, थोडा एक भाग. पण एक त्याच्यापेक्षाही मोठा भाग असा आहे, इंग्रजी का बरं शिकायची? काही कारण असेल ना त्याला. का शासनाला एक दिवस एका रात्रीतून वाटलं सरकारला की नाही आता, किंवा अभ्यास मंडळाला असं वाटलं की नाही रे बाबा, यांना इंग्रजी शिकवलं पाहिजे, यांना एक विषय कमी झाला म्हणून एक विषय वाढवला पाहिजे, म्हणून इंग्रजी करा सुरू, असं केलं का? काहीतरी कारण असतं त्याच्यामध्ये. काय कारण असतं? आणि हे कारण शोधा. कारण ही कारण ज्यावेळी तुम्ही शोधता त्यावेळी तुम्हाला अभ्यासामध्ये रुची वाटायला सुरुवात होते. बरोबर, तुमच्यापैकी किती मुलांना 12वी, म्हणजे आता इथं तर तुम्ही 10वी पर्यंत शिकणार, इथून बाहेर जाणार 12वी करणार, 12वीच्या नंतर तुमच्यापैकी किती जणांना 12वीच्या नंतरही खूप खूप शिकायचं सगळ्यांना? बरोबर आहे. मग तुमच्यापैकी सगळ्यांना जर 12वीच्या नंतर शिकायचं असेल तर सगळ्यांना इंग्रजी शिकणं आवश्यकच आहे. का बरं? उत्तर कोण सांगतं? करा, हात खाली करा. सांगता येईल उत्तर? हे बघा, तुम्ही ज्यावेळी 12वीला जाल किंवा 12वीच्या पुढे जाल, आता तुम्हाला ज्यावेळी भारतामध्ये शिक्षण घ्यायचं आहे, उच्च शिक्षण ज्यावेळी तुम्हाला भारतामध्ये घ्यायचं आहे तर उच्च शिक्षणाची एकमेव भाषा आहे आणि ती म्हणजे इंग्लिश. बरोबर, म्हणजे उद्या तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल, उद्या तुम्हाला मेडिकल करायचं असेल, उद्या तुम्हाला कॉमर्स करायचं असेल, मराठीमध्ये आहे, परंतु मग तुम्हाला उच्च शिक्षण घेता येणार नाही. बीकॉम कराल तुम्ही, एमकॉम. बरोबर, म्हणजे पुढे जितकं तुम्हाला शिकायचं आहे तितक्या सगळ्या कारण ज्ञान भाषा इंग्रजी ही जागतिक भाषा का बरं ठरली किंवा का बरं झाली? कारण ती ज्ञान भाषा आजच्या घडीला ती ज्ञान भाषा आहे. ज्ञान भाषा म्हणजे काय? की जितकं काही ज्ञान उपलब्ध आहे बहुतेक ज्ञान हे इंग्रजीमध्ये आहे. तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, हे जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला मराठीमधून होता येणार नाही. असं कुठलंही कॉलेज महाराष्ट्रामध्ये नाही किंवा किंवा भारतामध्ये नाहीये जे तुम्हाला मराठीमधून इंजिनियर करेल, मराठीमधून तुम्ही डॉक्टर व्हा, असं कुठलंही कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, भारतात नाही. बरोबर, म्हणून इंग्रजी शिकणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण आता जर तुम्ही इंग्रजीचा पाया पक्का केला तर तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचणी येणार नाही. लक्षात आलं? तर दोन गोष्टी मी ज्या सांगितल्या लक्षात ठेवायच्या. काय? पहिली गोष्ट काय सांगितली? पहिली गोष्ट मी इंग्रजी का शिकायचं. बरोबर. दुसरं काय? दुसरी गोष्ट काय सांगितली? इंग्रजी शिकण्यासाठी मी काय सांगितलं तुम्हाला भीती वाटते, का वाटते आणि काय केलं पाहिजे? तर इंग्रजीकडे एक विषय म्हणून न बघता एक भाषा म्हणून बघितलं पाहिजे. बरोबर, जसं आपण मग तुम्ही काय करू शकता? इंग्रजी शिकायचे असेल तर तुम्ही काय करू शकता? आपसामध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता. दोन शब्द हे बघ, लहान मूल ज्यावेळी लहान असतं, 11-12 महिन्याचं, 1.5 वर्षाचं, ज्यावेळी तो एक शब्द बोलायला लागतो. बरोबर, तुम्ही तसंच शिकलात ना? एक शब्द बोला, आधी एक शब्दात बोला. बरोबर, वॉटर, येस. बरोबर, पाणी प्यायचं का एवढं विचारायचं असेल तर डू यू वॉन्ट टू ड्रिंक वॉटर असं म्हणण्याच्या ऐवजी वॉटर, येस असं म्हणू शकता तुम्ही. साधे शब्द वापरू शकता. साधे शब्द वापरा, सुरुवात करा. पण हळूहळू काय होईल? एका शब्दाचे 2 शब्द होतील, मग 2चे 3 होतील. हळूहळू शब्द वाढत जाईल तुमच्या वाक्य, मग हळूहळू तुमचं वाक्य तयार होईल. असं नाहीये की आज तुम्ही सुरुवात केली की 8 दिवसात सगळं होईल. बरोबर, आज तुम्ही सुरुवात केली तर 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, पण हळूहळू ते होईल.
100% खात्री बाळगा. एका एका पावलानेच तुम्ही अनेक महिलांचं अंतर कापू शकता, हे लक्षात असू दे. त्याच्यामुळे सुरुवात करा, एक एक शब्द वापरा. मी जसं तुम्हाला म्हटलं बरोबर, एक एक शब्द वापरा. एक एक शब्द वापरले काय होईल, तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल, आत्मविश्वास आला की मग तुम्ही 2 शब्द वापरा. चुकू द्या. मी काय म्हटलं तुम्हाला, चुका होऊ द्या. चुका झाल्याच्या नंतर हळूहळू तुमच्या चुका तुम्हाला लक्षात येईल.